गावाला येत होतो मित्रांनो. ऑन द वे एक मावशी भेटल्या ज्या हे आंबे विकत होत्या. ह्या आंब्याचं नाव त्यांनी सांगितलं रत्ना. रत्ना हा आंबा आहे ना मित्रांनो, हापूस आणि नीलम या दोन आंब्यांचा हायब्रिड बनवलेला आहे कृषी विद्यापीठाने. पण हा आंबा खायला एवढा टेस्टी मित्रांनो, काय सांगू तुम्हाला. आपण मार्केटमधून आंबे घेतो, त्यांना वासच नसतो. पण ह्या आंब्याचा एवढा घमघमाट सुटलाय ना मित्रांनो. हा 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 हा. हे बघा आतमधून असा मस्त असतो, एकदम अप्रतिम. त्या मावशी 150 रुपये किलोने विकत होत्या. मला ना गेली 4-5 वर्ष रत्ना हा आंबा खायचा होता, पण माझ्या काही नशिबात नव्हता कधी. आणि यावेळेस गावाला येता येता त्या मावशी मस्त टोपलीत घेऊन आंबे बसलेल्या. विचारलं कोणता आहे आंबा मावशी. मावशी म्हटल्या रत्ना आंबा आहे. मला वाटलं वा 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 वा, फायनली मिळाला मला. आता चव घेऊन सांगतो तुम्हाला कसा आहे. हा. अप्रतिम. हापूसचा फ्लेवर आहे. राग नका मानू, पण मला हापूसपेक्षा जास्त छान वाटला हा. नाव एकदम अचूक आहे. रत्न म्हणजे अमूल्य गोष्ट. तसंच हे अमूल्य फळ आहे. टेस्ट पण त्याची अप्रतिम आहे. कोणी जर रत्न आंबा खाल्ला असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला ते. येतो मी. बाय.